नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. तिथे डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पूर्ण टीम ही बीजिंगच्या दौऱ्यावर असताना नेमकं अमेरिकेमध्ये काय होत होतं आणि त्यांच्या पाठीवरती खरोखरच ज्या कारवाया चालल्या होत्या त्याच्यानी त्यांना पाठिंबा मिळत होता का त्यांच्या पाठीत सुरा खुपसला जात होता हा प्रश्न निर्माण होतो. ज्या वेळेला ट्रम्प आणि त्यांची टीम बीजिंगमध्ये गेलेले होते त्याच वेळेला CIA प्रमुख जे आहेत ते सुद्धा अमेरिकेबाहेर गेलेले होते आणि हे झालेलं असताना एक रिपब्लिकन रिप्रेझेंटेटिव्ह त्या देखील फ्लोरिडाच्या ह्यांनी एक ट्विट केलं आणि ह्या ट्विटमुळे सर्वत्र गडबड उडाली. ह्या ट्विटमध्ये त्यांनी असा क्लेम केलेला होता, की डोनाल्ड ट्रम्प यांनी तुलसी गबाड यांच्यावरती काही जबाबदारी टाकलेली आहे. त्याच्यामध्ये JFK फाइल्स हा एक महत्त्वाचा भाग येतो. JFK म्हणजे जॉन एफ केनेडी यांची हत्या नेमकी कोणी केली, ही ह्या फाइल्स मधले तपशील घेऊन तुलसी गबाड यांनी ही माहिती जनतेसमोर मांडावी, असे आदेशच मुळी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेले आहेत. आणि त्या आदेशानुसार तुलसी गबाड म्हणजे डायरेक्टर नॅशनल इंटेलिजन्स ह्या आपलं काम करत होत्या. आता तसाच एक आणखी आहे MK अल्ट्रा नावाचं प्रकरण आहे. ह्या दोन्ही प्रकरणाच्या जवळ-जवळ 40 ते 50 फाइल्स ह्या तुलसी गवाड ह्यांच्या हातामधून CIAने हिसकावून घेतलेल्या आहेत आणि हे करण्यासाठी CIAने त्यांच्या ऑफिसवरती धाड घातली आणि ही कागदपत्र ते घेऊन गेलेले आहेत. असा खळबळजनक आरोप ह्या रिप्रेझेंटेटिव्हनी केला आणि त्याच्यासाठी दुजोरा म्हणून CIA मधला एक एम्प्लॉई ज्याची जी साक्ष आहे त्या साक्षीची त्यांनी साक्ष काढलेली आहे. तेव्हा थोडेसे आपण स्क्रीनशॉट बघूया म्हणजे तुम्हाला कळेल नेमकं काय होतंय ते. तर एक आपल्याला अतिशय महत्वाची अशी ही घटना आहे आणि त्याची अर्थातच ते तुम्हाला नाव दिसेल रिप्रेझेंटेटिव्ह अॅना पॉलिना ल्युना या फ्लोरिडाच्या रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आणि त्याच्यात त्या म्हणतात, गिव्हन द नेचर ऑफ डॉक्युमेंट्स इन क्वेश्चन वी आर सेंडिंग ए प्रिझर्वेशन नोटीस. डॉक्स नीड टू बी रिटर्न टू ऑफिस ऑफ डायरेक्टर नॅशनल इंटेलिजन्स given that ODNI was given direction and authority by president to declassify RFK, MLK and JFK files. Regarding MK Ultra, these were documents specifically requested by my task force and currently being used for our investigation. हे त्यांचं आणि त्यांनी खाली स्वतःचं पत्र दिलेलं आहे. ह्या पत्राचे आपण जर का भाग बघितले तर हे बघा, हे काँग्रेस ऑफ युनायटेड स्टेट्स हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्स यांचं लेटर हेड दिसतंय आपल्याला आणि त्याच्यावर लिहिलेलं हे पत्र आहे. रॅडक्लिफनं पत्र लिहिलेलं आहे जे CIAचे डायरेक्टर आहेत सध्या. त्यांना हे पत्र लिहून त्यांनी कळवलेलं होतं की अशा प्रकारे या फाईल्स नेलेल्या आहेत आणि त्या आमच्याकडे परत आल्या पाहिजेत. ही आमची ओव्हरसाईट आहे, आमची आहे आणि त्यांची सही आहे त्याच्यावर. तर हे इथे अॅना पॉलिना ल्युना अशी तुम्हाला सही दिसेल इथे. तर हे असं प्रकरण आहे. आता हे जे ट्विट आहे ना, ह्या ट्विटची तारीख जी आहे ती 14 मे 2026. आता कल्पना करा तुम्ही 14 मे 2026 म्हणजे त्याच वेळेला नेमके डोनाल्ड ट्रम्प साहेब हे बीजिंगमध्ये होते आणि ते शी जिनपिंग यांच्या सोबत अत्यंत महत्वाची चर्चा करत होते. तो मुहूर्त साधून ह्या रिप्रेझेंटेटिव्ह यांनी हा गौप्यस्फोट केल्यामुळे एक प्रकारे खळबळ उडाली. त्याच्यानंतर अर्थात तुलसी गबाड यांनी एक क्लॅरिफिकेशन दिलं, स्पष्टीकरण दिलं, की असं काही झालेलं नाहीये. सगळ्या फाईल्स त्या कोणी माझ्याकडून नेलेल्या नाहीयेत किंवा माझ्या ऑफिसवर धाड पडलेली नाही, असं त्यांनी कबूल केलेलं आहे. आता हे जर का मान्य करायचं तर मग नेमक्या या फाईल्स कुठे आहेत आणि या रिप्रेझेंटेटिव्ह बाईसाहेब ज्या आहेत त्याही तक्रार का करतात हा प्रश्न निर्माण होतो. त्याही पेक्षा मोठा प्रश्न असा की अमेरिकेवरती नेमकं अधिराज्य कोणाचं आहे? जर का अधिराज्य हे डोनाल्ड ट्रम्प यांचं असेल तर त्यांच्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरनुसार काम करणाऱ्या डायरेक्टर नॅशनल इंटेलिजन्स तुलसी गबाड यांच्या हातून अशी कागदपत्र कोण मागे नेऊ शकतं? त्यांना भीती कसली आहे?
जर JFK फाईल्स बाहेर आल्या, केनेडी यांची हत्या कशी झाली, ती कोणी केली, त्याच्या मागे कोणत्या शक्ती गुंतलेल्या होत्या, ह्याचं उत्तर आता म्हणजे 70-80 वर्षानंतर सुद्धा अमेरिकन जनतेला मिळू नये. अशी कोणती सामर्थ्यशाली हे केंद्र आहे, की जे कोणालाही दाद देत नाही. प्रत्यक्ष राष्ट्राध्यक्षांना दाद देत नाही, डायरेक्टर नॅशनल इंटेलिजन्सला दाद देत नाही. CIAचे डायरेक्टर देशाबाहेर गेल्यानंतर कोणत्या अधिकाऱ्यांनी हे ठरवलं आणि हे सगळं केलं, हा प्रश्न कोणाच्याही मनामध्ये येईल. आणि मग असं लक्षात येतं, की हे केंद्र जे आहे, ते इतकं प्रबळ आहे, त्याचं प्रभुत्व एवढं मोठं आहे, की ते विद्यमान सरकारला सुद्धा दाद देत नाहीत. विद्यमान राष्ट्राध्यक्षाला दाद देत नाहीत. इतकं प्रबळ जर का केंद्र असेल, तर त्याचा सामना कसा करायचा? म्हणजे एका बाजूला डोनाल्ड ट्रम्प हे शी जिनपिंगकडे कशासाठी गेलेले होते? अमेरिका सारखी महाशक्ती असून सुद्धा चीनचं जर का सहकार्य नसेल, तर काही गोष्टी आपल्या हातून होऊ शकणार नाहीत. ह्याची पोचपावती एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांनी तिकडे जाऊन दिलेली आहे. तर माघारी त्यांच्या मायदेशामध्ये त्यांची शक्ती जी आहे, ती किती सीमित झालेली आहे आणि संपूर्ण अमेरिकेमध्ये एक डीप स्टेट ज्याला आपण म्हणतो, अत्यंत गुपित असं सिक्रेट असं एक कबाल आहे. एक चांडाळ चौकडी आहे, जिच्या हातामध्ये खरी सत्ता आहे आणि खरी सत्ता त्यांच्या राष्ट्राध्यक्षाच्या हातात नाही. या अशी शंका यावी असं हे सगळं वर्तन होताना दिसतंय आणि ही चिंतेची बाब आहे. म्हणजे नेमकं आपण अमेरिका सोबत जेव्हा व्यवहार करतो, तेव्हा व्यवहार करतो कोणाशी? अल्टिमेटली निर्णय शक्ती नेमकी कोणाकडे आहे? हे प्रश्न संपूर्ण जगाला पडावे अशी अवस्था आहे आणि JFK फाइल्स आणि त्याचं सत्य बाहेर येऊ नये म्हणून कोणती शक्ती चिंताग्रस्त आहे आणि त्याच शक्तींनी ही हत्या घडवून आणलेली होती का? ते जर का बाहेर आलं तर ट्रम्प साहेब आणि त्यांच्यावर झालेले जे 3 जीवघेणे प्रयत्न आहेत, त्यांचे सुद्धा धागेदोरे लोकांपर्यंत निश्चित पोहोचू शकतील. तेव्हा ही एक गंभीर बाब आहे आणि ट्रम्प यांच्या माघारी त्यांच्या विरोधामध्ये कट कारस्थान करणाऱ्या शक्ती किती प्रबळ आहेत, हे आपल्याला या उदाहरणावरून दिसून येतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. सहकार्य असं चालू ठेवा. नमस्कार.